श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या दोन स्वामी मूर्तीपैकी एका मूर्तीला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता प्रवचन देणार आहे ते जाणून घ्या. स्वामी सांगतात, ज्याच्यावर तू डोळे बंद करून विश्वास ठेवतोस तेच तुझ्या डोळ्यातील पाणी आणतात, नाहीतर आपले जवळचेच करत आहेत. तुला खाली खेचणारे हात, दिसणारे हात नेहमी अनओळखीचे नसतात बाळा. खरा धोका तलवारीत नाही तर तो गोड बोलण्यात लपलेला आहे. आता तुला हरवायला शत्रूची गरज नाही, तुझ्या जवळचे भूताचे काही चेहरे पुरेसे आहेत. सर्वात मोठा वार समोरून होत नाही तर तो विश्वासातून होतो. तुझ्या जवळ बसून हसणारेच कधी कधी तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात. शत्रू ओळखायला सोपे असतात, पण नकली आपले ओळखायला आयुष्य जातं. जीवनात आपण अनेक लोकांना भेटतो. काही आपल्याला उचलून धरतात, काही आपल्याला खाली खेचत राहतात. पण सगळ्यात धोकादायक कोण असतो माहीत आहे का? ते जे समोरून शत्रू नसतात पण आतून तुमचं नुकसान करत असतात. तुम्ही कधी अनुभव घेतलाय का? कोणी तुमच्या सोबत बसतं, हसत बोलतो, पण पाठीमागून तुमच्याबद्दल चुकीचं पसरवतं. ते लोक कधीच मोठ्याने विरोध करणार नाहीत, कारण त्यांना माहीत असतं समोर उभा राहिला तर त्याचा चेहरा उघडा होईल. म्हणून ते शांत राहून हळूहळू तुमचं आयुष्य कमजोर करत असतात. आजकाल नातीही फक्त नावापुरते राहिली आहेत. मनात काही आणि चेहऱ्यावर काही. तुमचे यश त्यांना दिसत नाही, पण तुमचे अपयश मात्र त्यांना खूप आनंद देत असतो. ते तुम्हाला सल्ला देतील, पण तो सल्ला तुमच्या भल्यासाठी नसतो. तो फक्त तुम्हाला मागे ठेवण्यासाठी असतो. मग अशा लोकांना ओळखायचे कसे? जेव्हा प्रगती करता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आनंद नसतो. जेव्हा तुम्ही अडचणीत असता तेव्हा ते खूप जवळ असतात, आणि जेव्हा तुम्ही उभे राहायला लागता तेव्हा ते हळूच दूर जातात. हीच त्याची खरी ओळख आहे. पण लक्षात ठेवा, कोणीही तुमचा आयुष्य संपवू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः हार मानत नाही. लोक काही बोलतील, काही करतील, पण तुमचा ध्येय जर मजबूत असेल तर कोणाचाही षड्यंत्र तुमच्यासमोर चालणार नाही. तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे, दुसऱ्या लोकांवर अवलंबून राहणं बंद करायचं आहे. स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे, कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर अवलंबून राहता तेव्हा कोणाचाही वार तुम्हाला खाली आणू शकत नाही. आणि एक दिवस असा येईल, जे लोक तुमच्या विरोधात उभे होते तेच लोक तुमच्याकडे बघून शांत होतील, कारण त्यांना समजेल की त्यांनी किती प्रयत्न केले तरीही तुम्ही थांबणाऱ्यांपैकी नाही. म्हणून लक्षात ठेवा, खरा विजेता तो नाही जो कधीच हरत नाही, तर तो असतो जो कितीही वार झाले तरी पुन्हा उभा राहतो. होय माझ्या बाळा, तुला वाटत असलेलं सर्व काही आता प्राप्त होणार आहे, आणि भगवंताचा आशीर्वाद तुला प्राप्त करून घ्यायचा असेल तर हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर आणि सावध राहा. तुझ्या जवळचेच तुझा आयुष्य उद्ध्वस्त करायला बसलेले आहेत. धोका लागेल तुला. ज्याच्यावर तू विश्वास ठेवतोस तेच आता तुला दूर करणार आहेत. पण आता तू हार मानू नकोस. स्वामीचा आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे, आणि ते प्राप्त करण्यासाठी तू श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि हा संदेश जास्तीत जास्त जणांना शेअर कर. कारण स्वामी समर्थ महाराज आता तुला भरभरून देणार आहेत, ज्याची तू कधीही अपेक्षा सोडून दिला होतास. आता तुला सर्व काही प्राप्त होणार आहे. ते सत्य ऐकल्यावर तू कोणावरही विश्वास
ठेवणार नाहीस. तुला हरवण्यासाठी शत्रू नाही तर तुझ्या लोकांनीच प्लॅन केला आहे. खेळ बाहेर नाही चालू तर तो तुझ्या आजूबाजूलाच, तुझ्या आतच आहे. डोळे उघडे ठेवूनही काही लोक आंधळे असतात, कारण त्यांना सत्य दिसत नाही आणि जे दिसतं ते खरं नसतं. आज मी जे सांगणार आहे ते ऐकल्यावर तू तुझ्या प्रत्येक व्यक्तीकडे वेगळ्या नजरेने बघशील. जीवनात सर्वात मोठी चूक कोणती आहे तुला माहीत आहे का? तर चुकीच्या व्यक्तीवर ठेवलेला विश्वास. कारण जेव्हा शत्रू समोर असतो तेव्हा आपण तयार असतो, पण जेव्हा धोका आपल्याला सावलीसारखं आपल्यासोबत चालत असतो तेव्हा आपण पूर्णपणे निष्काळजी असतो. आणि तो क्षण हा जेव्हा आपलं आयुष्य हळूहळू तुटायला सुरुवात होते. काही लोक डायरेक्ट तुमच्यावर हल्ला करणार नाही, ते तुम्हाला कमजोर करतील, तुमच्यावर शंका निर्माण करतील, तुमचा आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स कमी करतील आणि तुम्हाला तुमच्या नजरेत छोटे बनवतील. हा सगळ्यात धोकादायक खेळ आहे, कारण यात रक्त सांडत नाही तर आयुष्य हळूहळू संपत जातं. यांना जर ओळखायचं असेल तर काय करायचे? कसं ओळखायचं? जेव्हा तू पडशील तेव्हा हे लोक तुला उचलतील आणि काही तुला अजून खाली ढकलतील. जे तुझ्या अपयशात शांत असतील, यशात अस्वस्थ होतील, हेच त्याचे खरे चेहरे. पण आत्ता वेळ आले आहे डोळे उघडण्याचे. लोक बदलणार नाहीत, जग बदलणार नाही, तुझे शत्रू तर अजिबातच नाही, पण तू तर बदलू शकतोस ना. सर्वात प्रथम तू ह्याच्यावर अंधविश्वास ठेवू नकोस. प्रेम कर, पण स्वतःला हरवू नाही. जेव्हा तू स्वतःवर उभा राहील शिकतोस तेव्हा जग तुला ढकलू शकत नाही. जेव्हा तू शांत राहील शिकतोस तेव्हा लोकांचा आवाज तुला त्रास देत नाही. आणि जेव्हा तू मजबूत बनतो तेव्हा कोणाचाही खेळ चालत नाही. एक दिवस तुझ्या आयुष्यात असा येईल जे तुला नावं ठेवत होते, त्रास देत होते, पाठीमागून खंजीर खुपसत होते, तेच तुझ्या यशाकडे बघून गप्प होतील आणि बाजूला निघून जातील. कारण त्यांना समजतं की आता हा तो राहिला नाही, आता हा आहे जो परिस्थितीला तोडत आहे. धोका लोकांमध्ये नाही तर धोका तुझ्या ओळखण्यात आहे. म्हणून लोकांवरती तू विश्वास ठेवून अजून आयुष्य वाया घालवू नकोस. होय माझ्या लेकरा, तुला हरवणारा तुझ्या जवळच आहे, तो तुझ्या आत आहे. तुझा विश्वास, स्वतःवरती विश्वास ठेव, तुला सर्व काही प्राप्त होईल. हा विश्वास असेल तर माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे तू टाईप कर आणि हा संदेश जास्तीत जास्त जणांना शेअर कर. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.